हम्म. आज आपण मॅट्रिसेस चॅप्टर स्टार्ट करू. ठीक आहे. मॅट्रिसेस मध्ये काय काय होतं तुम्हाला तर माहितीच आहे, कारण तुम्ही JEE प्रिपरेशन केली आहे अर्ध्यापेक्षा जास्त. परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला काय येते काय येत नाही ते तुम्हाला काहीच नाही माहिती. परंतु मॅट्रिसेस मध्ये सर्वात आधी कोणताही चॅप्टर जर तुम्ही स्टार्ट करता, कोणताही चॅप्टर जर तुम्ही स्टार्ट करत असाल त्या टाइमला तीन गोष्ट लक्षात ठेवायचं. कोणती? सर्वात आधी पहिली गोष्ट मध्ये तुम्हाला बेसिक बघायचं त्या चॅप्टरचा काय आहे. सर्वात आधी काय बघायचं, कोणताही चॅप्टर जर स्टार्ट करत असेल, इथे मॅट्रिसेस नाही, डिफरन्शिएशन असेल, इंटिग्रेशन असेल, कोणताही चॅप्टर तुम्हाला काय बघायचं सर्वात आधी त्या चॅप्टरचं बेसिक. मग बेसिक सोबत जर बेसिक थोडंसं बघितलं त्याच्यानंतर जायचं तुम्ही त्याचा फॉर्म्युला. जर चॅप्टर मध्ये फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युलावरती फोकस करायचं, फॉर्म्युले पूर्णपणे लर्न करायचं आणि त्याला यूज कोणत्या प्रकारे करायचं आहे ते पण तिथे तुम्हाला बघायचं आहे. मग बेसिक झाल्यावरती त्याचा बघायचं सर्वात आधी. त्यानंतरचा कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट काय राहते ते कॉन्सेप्ट. मुलांना कॉन्सेप्टच नाही समजत. आता मी तुम्हाला त्या दिवशी डिटर्मिनंटचं मेथड सांगितले. किती मेथड्स होती त्याची? टोटल 3. किती होती? 3. त्यामधून 2 मी इझी वाली सांगितले, तिसरी वाली देवांगला माहिती होती पण ती खूप जास्त लेंदी आहे. आणि JEE मध्ये असे लेंदी क्वेश्चन जर तुम्ही करणार आणि लेंदी जर मेथड वापरणार तर आन्सर काय निघणार आहे? आपण डिटर्मिनंटचं खूप चांगल्याने बघितलं होतं ना, 2 क्वेश्चन चांगल्याने बघितले होते. तर तेच म्हणत आहे कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आणि तुम्ही कोणता कॉन्सेप्ट यूज करत आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कॉन्सेप्ट खूप सारे राहते ऋषी, कॉन्सेप्ट खूप सारे राहणार, परंतु कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला शॉर्ट वाला कॉन्सेप्ट यूज करायचा. ठीक आहे. सर्वात आधी बेसिक झाला, बेसिक मध्ये फॉर्म्युला पण सुद्धा इन्क्लूड करायचा. त्यानंतर कॉन्सेप्ट बघायचा. कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला कोणता कॉन्सेप्ट चूज करायचा त्याच्यामध्ये जो शॉर्ट असेल सर्वात बेस्ट तो. ठीक आहे. कॉन्सेप्ट झाल्यानंतर जेवढे जास्त तुम्हाला क्वेश्चन मिळते पूर्ण क्वेश्चनची करायचे प्रॅक्टिस. जेवढे जास्त क्वेश्चन मिळेल तेवढे इम्पॉर्टंट राहते, कारण तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये माहिती आहे प्रॅक्टिस इज मस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे. मग जर एवढं पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी द्यायचे आता मग एक मॉक टेस्ट. कोणती पण एक मॉक टेस्ट द्यायची. आपणच स्वतःहून हँडल करायचे ते मॉक टेस्ट, म्हणजे स्वतःहून आपण लावायचे आणि आपणच बनवायचं क्वेश्चन कोणकोणते क्वेश्चन मला घ्यायचं आहे. मला कॉन्सेप्ट माहिती आहे. आता कॉन्सेप्ट जर आपण मॅट्रिसेस मध्ये बघितलं, जर आपण कॉन्सेप्ट मॅट्रिसेस मध्ये बघितलं, सर्वात आधी तुम्हाला माहिती पाहिजे मॅट्रिसेस म्हणजे काय होते, या मॅट्रिक्स म्हणजे काय होते, या मॅट्रिसेस म्हणजे काय होते तुम्हाला माहिती पाहिजे. हे माहिती झाल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे टोटल टाइप्स किती आहे मॅट्रिसेस मध्ये. याच्यातून काही टाइप्स मी तुम्हाला सांगितले आणि आज पूर्णपणे जेवढे टाइप्स आहेत ते पूर्ण कव्हर करून देईल, जे तुम्हाला यूज राहणार ते पूर्ण. मॅट्रिसेस आणि टाइप्स हे दोन्ही माहिती झाल्यावरती हा पोर्शन आहे बेसिक मधला. हा कशातला पोर्शन आहे? बेसिक. आणि हा पोर्शन तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये शिकवलं गेलेलं आहे. तुम्ही शिकले का नाही शिकले याच्यामध्ये मला माहिती नाही, परंतु तुम्हाला मॅट्रिसेस म्हणजे काय होते आणि टाइप्स ऑफ मॅट्रिसेस हा पूर्ण पोर्शन कशामध्ये शिकवलेला आहे? 11th मध्ये पूर्णपणे शिकवलेला आहे. ठीक आहे. यानंतर आपल्याला 2-3 मेथड जे बेसिक मध्ये आपल्याला कव्हर करायचं, त्यामध्ये बघू आपण डिटर्मिनंट. काय बघू? डिटर्मिनंट. त्यानंतर बघू आपण इथे तुम्हाला रँक आहे का? रँक नसेल तर त्यानंतर आपण बघू ट्रेस. ठीक आहे. ट्रेस तुम्हाला JEE मध्ये असेल, याच्यामध्ये माहिती नाही आहे का, पण मी तुम्हाला कव्हर करून देईन. सर्वात आधी आपण काय बघू इथे? डिटर्मिनंट. त्यानंतर काय बघू आपण इथे? ट्रेस. ट्रेस आणि डिटर्मिनंट आपण बघू इथे 2x2 मॅट्रिक्स आणि इथे 3x3 मॅट्रिक्स. किती बाय किती? 2x2 मॅट्रिक्स आणि 3x3 मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट आणि ट्रेस बघू. कारण ते डिटर्मिनंट मध्ये जेव्हाही आपण डिटर्मिनंट काढून त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मॅट्रिसेस कोणत्या प्रकारे लिहिले जाते. A m into n या प्रकारे. m म्हणजे काय होते तुम्हाला माहिती आहे, सांगा पटकन. नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ रोज. n म्हणजे काय होते? नंबर ऑफ कॉलम. याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय पाहिजे? सेम पाहिजे. काय पाहिजे ते? सेम. जर सेम राहिला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम तर आपण इथे डिटर्मिनंट आणि ट्रेस इझिली काढू शकतो. काय पाहिजे इथे? नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय पाहिजे तिथे? सेम पाहिजे. तेव्हा आपण इथे डिटर्मिनंट आणि ट्रेस इझिली काढू शकतो. स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, म्हणजेच काय राहणार इथे? स्क्वेअर मॅट्रिसेस. या स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणून आपण तरी चालेल इथे. याचं डिटर्मिनंट आणि ट्रेस आपण इथे इझिली काढू शकतो. सर्वात आधी आपण बघितलं मॅट्रिसेस, त्यानंतर बघितलं आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस, त्यानंतर आपण बघणार आहे इथे काय बघू? डिटर्मिनंट, त्यानंतर बघू इथे ट्रेस. त्यानंतर तुम्हाला लास्ट टाइम मी शिकवलेलं आहे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. स्पेलिंग पूर्णपणे लिहिणार नाही कारण वेस्ट होऊन जाईल टाइम. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन 2 टाइपचं ट्रान्सफॉर्मेशन आहे. याच्यामध्ये सर्वात आधी आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. यामध्ये सर्वात आधी काय राहणार? रो ट्रान्सफॉर्मेशन. नाउ देन सेकंड काय राहणार इथे? कॉलम ट्रान्सफॉर्मेशन.
रो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये तुम्हाला रो माहिती आहे, रो म्हणजे काय राहते इथे यम, तर यम ला चेंज करून आपल्याला तिथे ट्रान्सफॉर्म करायचं आहे, त्याला कशाला यम ला चेंज करून, ते पूर्णपणे शिकवलं जाईल, फक्त मी तुम्हाला बेसिक सांगते आपण कोणत्या वेळी आपण मॅट्रिसेसला कंप्लीट करणार आहे हे समजलं. एलिमेंटरी मध्ये रो आणि रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन झाल्यानंतर आपण इथे तुम्हाला डिटरमिनंट आधीपासून माहिती आहे, तर आपण डायरेक्ट जम्प करू आपण इथे इनवर्स वरती. कशावरती जम्प करून आपण इनवर्स वरती. इनवर्स साठी तुम्हाला काय माहिती पाहिजे, डिटरमिनंट काढता आलं पाहिजे. माहिती असेल तुम्हाला, एवढा कॉन्सेप्ट झालेला असेल आतापर्यंत जेडब्ल्यू मध्ये. इनवर्स साठी तुम्हाला काय कोणता कॉन्सेप्ट माहिती पाहिजे, डिटरमिनंट. आणि इनवर्स साठी अजून एक कॉन्सेप्ट माहिती पाहिजे तुम्हाला, मायनर. काय माहिती पाहिजे, मायनर. त्यानंतर माहिती पाहिजे कोफॅक्टर मॅट्रिक्स, कोफॅक्टर मॅट्रिक्स. मायनर पण माहिती पाहिजे, कोफॅक्टर मॅट्रिक्स पण माहिती पाहिजे. मग तुमच्याकडे इन्व्हर्सचा फॉर्म्युला येऊन जाईल. इन्व्हर्सच्या फॉर्म्युला मध्ये आपण व्हॅल्यू पुट करू दोघांचे आणि आन्सर तुमच्याकडे आपोआप येऊन जाईल. परंतु आपल्याकडे मी तुम्हाला जेडब्ल्यू साठी अजून एक नवीन मेथड सांगेल इन्व्हर्सची. इन्व्हर्सचे अजून एक कोणत्या प्रकारे तुम्ही इझिली इन्व्हर्स फाइंड करू शकता, तुम्हाला माहिती असेल तर माहिती नाही, बघा मी थोडंसं त्याच्या बारेने सांगते, मग तर आपण डिटेल मध्ये बघूनच त्याला. इथे ए लिहायचं, याच्या बाजूला ए इन्व्हर्स लिहायचं इज इक्वल टू आय लिहायचं. ही मेथड माहिती आहे का, ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय. 5 मिनिटांमध्ये आन्सर निघेल. जर आपल्याला एलिमेंटरी या कोणतेही ट्रान्सफॉर्मेशन दोघांमधून एक जर चांगला येत असेल तर तुम्हाला 5 मिनिटात तुम्ही हे वाली मेथड आहे ना जेडब्ल्यू मध्ये खूप चांगला यूज करू शकता. जेडब्ल्यू मध्ये ही मेथड नाही समजावून दिली तुम्हाला, ठीक आहे, नाही समजावून दिली तर मी समजावून दिली मेथड खूप चांगला आहे. काय करणं पडते, जो मॅट्रिसेस आहे तो इथे लिहिणं पडते, हा ए इन्व्हर्स करणं पडते आणि इथे आयडेंटिटी लिहिणं पडते. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये दोघांमध्ये आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन लावणं पडते आणि ह्या साइडला हा जो मॅट्रिसेस आहे याला आयडेंटिटी मॅट्रिसेस बनवणं पडते आणि इथे हा जो मिळेल, हा जो नवीन मॅट्रिसेस बनेल हाच म्हणजे झाला आपलं तिथे इन्व्हर्स. सांगा याच्यामध्ये आपल्याला मायनर फाइंड करायला म्हटलं का, नाही. कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड करायला म्हटलं काय ते नाही. आपल्याला डायरेक्ट इथे आपोआप आपल्याला आन्सर मिळून जाईल. त्यानंतर इथे इन्व्हर्स झाल्यानंतर कोणता पोर्शन आहे तुम्हाला, अप्लिकेशन्स असेल. अप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस नंतर आपण काही एक्झाम्पल बघू, जे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बोर्डासाठी. ते एक्झाम्पल बघितल्यानंतर इथे आपला मॅट्रिसेस लेसन संपून जाईल. ठीक आहे, आता आपण नवीन स्टार्ट करू. मॅट्रिसेस म्हणजे काय होते ते माहिती आहे तुम्हाला, मी तरी थोडंसं तुम्हाला डिटेल मध्ये सांगून देईल त्याच्या बारेने. नंतर आपण इथे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस इथे बघून घेऊ. ठीक आहे, काही लिहायचं नाही कारण तुम्ही आधीपासून देऊन ठेवलेला आहे पोर्शन. ओके, मॅट्रिसेस म्हणजे काय, मॅट्रिक्स सुद्धा म्हटले जाईल. मॅट्रिक्स जसं मी एक सपोज लेट्स ए इज इक्वल टू AIJ m इंटू n. आय आणि जे AIJ म्हणजे काय होईल, एक प्रकारचे एलिमेंट. AIJ म्हणजे काय होते, एलिमेंट. AIJ काय राहणार इथे, एलिमेंट. m म्हणजे काय राहणार इथे, नंबर ऑफ रोज. नंबर ऑफ रोज नॉट कॉलम. n म्हणजे काय राहणार, नंबर ऑफ कॉलम्स. n म्हणजे काय राहणार इथे, नंबर ऑफ कॉलम. आता जर मी एक एक्झाम्पल घेत आहे आणि याच्यामध्ये m ची व्हॅल्यू जर मी 3 पुट केली आणि n ची व्हॅल्यू जर 2 पुट केली तर नंबर ऑफ रोज किती राहणार याच्यामध्ये 3 आणि n ची व्हॅल्यू किती राहणार, म्हणजे नंबर ऑफ कॉलम किती राहणार इथे 2. आता याचा जो एलिमेंट जो मॅट्रिसेस बनणार तो काय बनणार, AIJ 3 into 2. आता याचा मॅट्रिसेस कोणत्या प्रकारे बनवायचं सांगा, A11 A12. ठीक आहे, कारण रोल नंबर ऑफ कॉलम किती राहणार फक्त इथे 2 आणि रोज किती राहणार इथे 3. A21 A22 A31 A32. मोजा रोज पाहिजे तुम्हाला. हॉरिझॉन्टली म्हणजे काय म्हणतात त्याला, रोज. व्हर्टिकल जे राहतात त्याला काय म्हटलं जाते, कॉलम. तर हॉरिझॉन्टल मोजा किती रोज आहे, 1 2 3. हे 3 रोज झाले. 1 2 हे 2 काय झाले इथे कॉलम. समजलं. आता हे जो आहे इथे A11 हा म्हणजे काय झाला, फर्स्ट एलिमेंट. A12 हे पण काय इथे एलिमेंट. जर मी तुम्हाला इथे विचारलं पहिल्या रो आणि सेकंड नंबरचा कॉलम मधला एलिमेंट कोणता, पहिली रो आणि सेकंड नंबरचा कॉलम, पहिली रो आणि सेकंड नंबरचा कॉलम सांगा. पहिली रो सेकंड नंबरचा कॉलम म्हणजे कोणता एलिमेंट झाला, A12 एलिमेंट. कोणता एलिमेंट झाला इथे, A12 एलिमेंट. या प्रकारे थोडंसं एक्झाम्पल बघू आपण इथे एखादी याच प्रकारचं. आता इथे जे m आणि n ची जी व्हॅल्यू आहे ना ती काही देऊ शकतात. m आणि n ची व्हॅल्यू काही पण देऊ शकते, म्हणजे कोणताही नॅचरल नंबर राहू शकते. m आणि n बिलोंग्स टू एनी नॅचरल नंबर. एक एक्झाम्पल जर मी इथे दिलं, b इज इक्वल टू 4 5 -1 0 2 3 1 -1 2.
आता इथे मला सांगा m ची व्हॅल्यू किती राहणार. सर्वात आधी हा मॅट्रिसेस आहे, हा मॅट्रिक्स आहे, याला आपण कन्वर्ट करू. सर्वात आधी नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स याच्यामध्ये. किती रोज आहे 1 2 3. किती रोज आहे 3. कॉलम किती आहे 1 2 3. तर किती बाय किती झाला, याचा ऑर्डर किती झाला मॅट्रिसेसचा. ऑर्डर ऑफ द मॅट्रिसेस इज 3 बाय 3. ऑर्डर ऑफ मॅट्रिसेस इज 3 बाय 3. तर इथे m ची व्हॅल्यू 3 आली आणि n ची व्हॅल्यू किती आली 3 आली. आता जर मी तुम्हाला म्हटलं एलिमेंट सांगा, व्हॉट इज द एलिमेंट ऑफ फर्स्ट रो and second column. What is the element of first row and second column? What is 5. बघा, first row second column 5. आता जर मी तुम्हाला असंच क्वेश्चन विचारलं तर what is the element of third row and first column? What is the element of third row and first column? minus 1. What is the element of third row second column? Sorry, minus 1. Third row second column -1, third row first column 1, third row third column 2. समजलं हे. ठीक आहे, हे एलिमेंट तुम्हाला समजलं पाहिजे एलिमेंट कोणत्या प्रकारे लिहिलं गेलं जाते. ठीक आहे, जर मी तुम्हाला म्हटलं A12 वरती 3 आहे, A12 वरती 3 आहे, तर कुठे राहणार 3 सांगा. A12 वरती म्हणजे 3 राहणार, तर कशाच्या एक्सचेंज मध्ये 3 राहणार इथे 5 च्या एक्सचेंज मध्ये काय राहणार इथे 3. कारण हा A12 आहे, तर A12 च्या बदली इथे काय पुट करू मग आपण 3 पुट करू. ठीक आहे, समजले पूर्णपणे. यानंतर आपण इथे बघू आता टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. थोडंसं मी फास्ट घेईल कारण टाइम आपल्याकडे कमी आहे. कारण 4 मंथ मध्ये तुम्हाला स्ट्रॅटेजी पण बनवायची आहे, कोणत्या प्रकारे तुम्ही करू शकता. फोर्थ मध्ये कम्प्लीट इझिली होऊन जाईल, कम्प्लीट इझिली होऊन जाणार. फक्त तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायची आणि कमीत कमी 10 ते 12 तास पर डे, 10 to 12 hours पर डे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बघा इथे टाइप्स ऑफ मॅट्रिक्स, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. सर्वात आधी इथे फर्स्ट रो मॅट्रिक्स. सर्वात आधी पहिली रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय सांगितलं होतं मी तुम्हाला. रो मॅट्रिक्स बघा इथे तुम्हाला दिसत असेल. रो मॅट्रिक्स मध्ये जी रो आहे ते काय राहणार इथे फिक्स राहणार. रो काय राहणार फिक्स. रो म्हणजे फिक्स राहणार, इथे 1च लिहू. आणि जो कॉलम आहे तो काय राहणार इथे चेंज होणार, याला म्हणून आपण इथे रो मॅट्रिक्स. जसं एक्झाम्पल देते मी. रो काय राहणार इथे फिक्स म्हणजे 1 2 3. सांगा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे, ऑर्डर किती आहे 1 क्रॉस 3. एक्झाम मध्ये बघा रो काय केलेली आहे मी कॉन्स्टंट ठेवलेली आहे 1. रो याच्यामध्ये 1च राहणार, त्याला म्हणायचं इथे रो मॅट्रिक्स. जसं अजून एक एक्झाम्पल देऊ शकते मी इथे तुम्हाला 1 4 5 6. तर सांगा किती बाय कितीचा मॅट्रिक्स झाला हा 4 1 बाय 4. कितीचा झाला 1 बाय 4. त्याच्यामध्ये पण तुम्हाला दिसत असेल नंबर ऑफ रोज काय इथे 1 आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. कधी या प्रकारे हा जो मॅट्रिक्स बनणार, जसं मी तिसरा मॅट्रिक्स देते 2 3 4 1 -1 0. किती बाय कितीचा झाला 2 बाय 3. त्याला म्हणून आपण रो मॅट्रिक्स नाही, कारण याच्यामध्ये रो किती आहे 1 2. रो किती पाहिजे इथे फक्त 1 पाहिजे, म्हणजे तिथे कॉन्स्टंट पाहिजे रो, आपण त्याला म्हणू इथे रो मॅट्रिक्स. सेम हा जो पोर्शन आहे हा सेम पोर्शन कशामध्ये जाणार कॉलम मॅट्रिक्स मध्ये. सेम पोर्शन कशामध्ये राहील कॉलम मॅट्रिक्स मध्ये. बघा कॉलम मॅट्रिक्स याच्यामध्ये आता काय कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय फिक्स राहणार सांगा कॉलम फिक्स राहणार. व्हेरी गुड. याच्यामध्ये काय चेंज होईल फक्त रो चेंज होईल, कॉलम फिक्स राहणार. जसं एक्झाम्पल देऊ शकते तुम्हाला. पहिला एक्झाम्पल 1 2 3. ठीक आहे, अजून दुसरा एक्झाम्पल पाहिजे तर लिहू शकता 2 -1 0. किती हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे म्हणजे ऑर्डर किती याचं सांगा पटकन 3 क्रॉस 1. याचा पण ऑर्डर किती आहे 3 क्रॉस 1. परंतु जर तुम्हाला या प्रकारे जर मॅट्रिक्स दिला, जर मी 2 3 4 0 1 2, हा झाला का कॉलम मॅट्रिक्स नाही. का बरं, हा 3/2 चा होणार. याच्यामध्ये इथे जो कॉलम आहे तो किती आहे 2 आहे, परंतु आपल्याला किती पाहिजे 1 पाहिजे, तेव्हाच आपण याला कॉलम मॅट्रिक्स म्हणू शकतो. म्हणजे हा कॉलम मॅट्रिक्स नाही. आणि ह्याच त्याच प्रकारे हा सुद्धा रो मॅट्रिक्स नाही होणार. समजले दोन्ही, कॉलम मॅट्रिक्स आणि रो मॅट्रिक्स. ओके.
हा. नाव देन स्क्वेअर मॅट्रिक्स थर्ड. एक गोष्ट सांगा मला, जर मी इथं असं पॉइंट काढले 1 2 3 4 5 6 स्क्वेअर बनेल का याच्यापासून? स्क्वेअर बनेल का याच्यापासून? एक पूर्ण स्क्वेअर बनेल काय पूर्ण याचं? जसं आपला मोबाईल मध्ये पॅटर्न राहते, कधी पॅटर्न मध्ये असं 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 जोडते का आपण पॅटर्न मध्ये? एक स्क्वेअर बनवला अजून असं स्क्वेअर असं पूर्ण जोडणं पडते ना, त्या प्रकारे स्क्वेअर बनेल का याच्यामध्ये? नाही, रेक्टँगल बनत आहे. परंतु जर मी असं फक्त 4 पॉइंट दिले तर स्क्वेअर आपोआप ते बनून जाईल. बघा, जर मी या प्रकारे दिले तर अजून स्क्वेअर बनेल काय? बनला, स्क्वेअर बनला. ठीक आहे. स्क्वेअर बनेल काय? नाही. जर मी अजून एक पॉइंट जर दिली ते तर आता इथे स्क्वेअर बनून जाईल. म्हणजे तुम्ही काय समजते याच्यामध्ये? स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये जे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय पाहिजे? सेम पाहिजे. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय पाहिजे? सेम. बघा याच्यामध्ये 1 2 रोज झाली 2, 1 2 किती कॉलम झाले? 2. म्हणजे हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स झाला? 2 बाय 2 चा. हा किती बाय कितीचा होऊन जाईल? 3 बाय 3 चा. हा कितीचा होऊन जाईल? 4 बाय 4 चा. समजलं? स्क्वेअर मॅट्रिक्स, द नंबर ऑफ रोज and number of column in which matrices are same. The number of rows and number of column in which matrices are same. This matrix is called as a square matrix. This matrix is called as a square matrix. म्हणजे number of rows is equal to number of column. Example देऊन देते. 4 1 2 2 minus 1 0 0 2 1. किती बाय कितीचा मॅट्रिक्स झाला? 3 बाय 3 चा. म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, कारण नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम काय इथे सेम आहे. नाव देन सेकंड एक्झाम्पल पण देऊन देते. सांगा. 2 क्रॉस 2. 2 क्रॉस 2 चा म्हणजे हा सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स कोणता नाही राहणार इथे? 1 2 3 4 5 6. किती बाय कितीचा झाला? हा 2 बाय 3 चा झाला. म्हणजे इथे नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज सेम नाही आहे, म्हणून हा स्क्वेअर मॅट्रिक्स नाही. आता स्क्वेअर मॅट्रिक्सचे सुद्धा टाइप्स पडणार. आता जेवढे मॅट्रिक्स इथे समोर निघणार आहे ते कशापासून बनते? फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स पासून. स्क्वेअर मॅट्रिक्स सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्या 12th मध्ये, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स नंतर आता समोरचे बघू आपण. यामध्ये सर्वात पहिला जो राहणार आहे याच्यामध्ये डायगोनल मॅट्रिक्स. कोणता? डायगोनल मॅट्रिक्स. फोर्थ डायगोनल मॅट्रिक्स. तुम्हाला माहिती असेल जर आपण स्क्वेअर काढते, जर या प्रकारे, जर 10th मध्ये या 9th मध्ये आपल्याला माहिती आहे, जर हा स्क्वेअर काढलं म्हणजे याचे नंबर साईड काय सेम आहे, त्याच्यामध्ये डायगोनल म्हणजे काय राहते? ती डायगोनल. ठीक आहे. ही सुद्धा काय राहते? डायगोनल राहते ही. परंतु आपल्याला जी डायगोनल घ्यायची ती फक्त ही घ्यायची. कोणती? ती वाली डायगोनल. आता मग काय होणार? जर याला जर मी या प्रकारे डायगोनल म्हटलं तर डायगोनल मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंट राहते. फक्त काय राहते? डायगोनल एलिमेंट. बाकी पूर्ण एलिमेंट काय राहील तिथे? 0. फक्त डायगोनल एलिमेंट राहणार आणि बाकी पूर्ण एलिमेंट काय राहणार तिथे? 0. तर बघा एक्झाम्पल्स या प्रकारे देते मी. 3 0 0 0 1 0 0 0 2. हा झाला डायगोनल. डायगोनल वरती किती आहे? 1 आहे, 3 आहे, 1 आहे, 2 आहे. मग बाकी पूर्ण एलिमेंट काय आहे इथे? 0. म्हणजे दिस इज कॉल्ड एज अ डायगोनल मॅट्रिक्स. दिस इज कॉल्ड एज अ डायगोनल मॅट्रिक्स. समजलं? डायगोनल मॅट्रिक्स 2 बाय 2 चा पण राहू शकते, 4 बाय 4 चा पण राहू शकते. सांगा 3 बाय 2 चा राहणार काय? का बरं? हा टाइप कशाचा आहे? स्क्वेअर मॅट्रिक्सचा आहे. स्क्वेअर मॅट्रिक्सचा टाइप आहे, तर इथे 3 बाय 2 चा मॅट्रिक्स येऊ शकतो काय? नाही. म्हणजे तुम्ही बघा ना, थोडंसं जर रेक्टँगल बघितलं, रेक्टँगल मध्ये तर डायगोनल राहते, परंतु जर आपण इथे एलिमेंट काढले 2 3 4 5 6 7, किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे? 2 बाय 3 चा आहे. 2 बाय 3 चा मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये डायगोनल कोणते राहणार? सांगा. असं घेईल, असं घेईल, मधामध्ये पण आला पाहिजे ना एलिमेंट. म्हणजे
या प्रकारचे जर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम जर सेम नसेल तर त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणणार नाही. आणि डायगोनल मॅट्रिक्सचा टाइपच सॉरी स्क्वेअर मॅट्रिक्सचे जे टाइपच आहे तो काय आहे इथे डायगोनल मॅट्रिक्स आहे. जसं 2/2 चा पण मी काढू शकते इथे एक्झाम्पल देण्यासाठी 4 -4 0 1 आहे का इथे डायगोनल मॅट्रिक्स नाही. का बरं नाहीये? डायगोनल एलिमेंट तर आहे परंतु अनडायगोनल एलिमेंट काय आहे 0 पाहिजे. इथे 0 आहे का नाही. तर तिथे 0 देईल तर हा काय होऊन जाईल इथे डायगोनल मॅट्रिक्स होऊन जाईल. तर म्हणजे इम्पॉर्टंट पहिली गोष्ट इम्पॉर्टंट काय आहे डायगोनल एलिमेंट पाहिजे. काय पाहिजे डायगोनल एलिमेंट. आता इथे डायगोनल एलिमेंट पूर्ण जर राहिले जे पूर्ण आहे डायगोनल एलिमेंट जसं मी इथे ई म्हणते एलिमेंटला जे बिलॉंग्स करणार ते कशातून करणार इंटिजर. कशातून करणार इंटिजर. परंतु म्हणजे जसं इथे मी थोडंसं चेंज केलं इथे 3 दिलं इथे 0 दिले इथे 2 दिलं. सांगा याला तुम्ही डायगोनल मॅट्रिसेस म्हणणार काय म्हणणार डायगोनल मॅट्रिसेस याला म्हणणार. का बरं डायगोनल एलिमेंट 3 0 2 आहे याला सुद्धा तुम्ही डायगोनल एलिमेंट म्हणणार मॅट्रिसेस जर बघितलं तर. दिलंच आहे -2 डायगोनल एलिमेंट आहे इथे किती आहे 3 0 -2. बाकी पूर्ण जर 0 राहा इथे 0 आला तरी चालेल इथे 0 आला तरी चालेल परंतु पूर्ण जे एलिमेंट आहे ते 0 नाही राहिले पाहिजे. डायगोनली पूर्ण एलिमेंट जर 0 राहिले तर तो होणार नाही परंतु एखादी जर एलिमेंट 0 आला तर चालेल. याला सुद्धा आपण डायगोनल मॅट्रिसेस म्हणू शकते. ठीक आहे समजलं काय. जर 2 एलिमेंट राहिले तर तरी म्हणू आपण त्याला डायगोनल मॅट्रिक्स परंतु जर 3 राहिला तर तो होऊन जाईल ते नल मॅट्रिसेस. काय होईल नल. नल म्हणजे तुम्हाला मीनिंग माहितीच आहे एम्प्टी होते म्हणजे एम्प्टी मॅट्रिसेस होऊन जाईल तर हा होऊन जाईल नल मॅट्रिसेस. ठीक आहे समजलं. डायगोनल मॅट्रिक्स जसा हा सुद्धा एक प्रकारचा काय झाला 2/2 चा डायगोनल मॅट्रिक्स हा किती बाय किती झाला 3/3 चा डायगोनल मॅट्रिक्स झाला. समजलं. ठीक आहे यानंतरचा टॉपिक आहे स्केलर. स्केलर मॅट्रिसेस सुद्धा कशाचा टाइप आहे हा स्क्वेअर मॅट्रिक्स. कशाचा टाइप राहणार हा स्क्वेअर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स स्केलर मॅट्रिसेस मध्ये बघा जे डायगोनली एलिमेंट राहणार ते सेम राहणार. आता काय म्हणत आहे मी याचा आधी डायगोनल मॅट्रिसेस मध्ये काय होते डायगोनल एलिमेंट तर होते परंतु सेम होते काय सेम नव्हते. परंतु इथे डायगोनली मॅट्रिक्स आता तिन्ही काय राहणार सेम राहणार. तिन्ही डायगोनल मॅट्रिक्स काय राहणार इथे सेम 1 तर नाही घेणार आधीच 2 0 0 0 2 0 0 0 2. बघा डायगोनल एलिमेंट आहे डायगोनलचं अनडायगोनल एलिमेंट काय आहे बाकी पूर्ण 0 आहे. हे सुद्धा 0च पाहिजे ज्या प्रकारे डायगोनल होतं त्याच प्रकारे परंतु हे जे डायगोनल एलिमेंट आहे हे काय पाहिजे इथे आपल्याला इक्वल पाहिजे. काय पाहिजे इक्वल. समजलं. जसं इथे अजून एक एक्झाम्पल घेऊ शकते आपण 2/2 चा दुसरा एक्झाम्पल घेते ते -2 कशाला येते रे 3 0 0 3. बघा डायगोनल एलिमेंट काय सेम आहे त्याला म्हणून आपण स्केलर मॅट्रिक्स. बोल रेशी नंबर कोणते राहू शकते नंबर कोणताही राहू शकते सेम पाहिजे. जसं इथे याचा आधी जसं डायगोनल मध्ये बघून घ्या थोडंसं. हा डायगोनलचं सांगत आहे मी एक्झाम्पल 3 आहे 2 आहे 2 आहे 0 आहे 0 आहे 0 0 0 0 हा डायगोनल होईल कारण ते पूर्ण सेम आहे काय नाही. इथे दोनच एलिमेंट सेम आहे. जर इथे सुद्धा 2 राहिला असता तो होऊन गेला असता स्केलर परंतु इथे 3 असल्यामुळे हा काय होणार इथे डायगोनल. समजलं पूर्णपणे क्लिअर. हा तो आयडेंटिटी मॅट्रिक्स होते. हा 1 म्हणजे आयडेंटिटी परंतु त्याचा डिटरमिनंट पण काय येईल 1 येईल. त्याला आयडेंटिटी रिप्रेझेंट करते का काय आयनी जे तुम्हाला जेडब्ल्यू मध्ये शिकवलं गेलं असेल. ठीक आहे काय ते समजवते ना आता समोर येईल ते मॅट्रिक्स इम्पॉर्टंट आहे ते जेडब्ल्यू साठी पण स्टँडर्ड मॅट्रिक्स पण राहते त्याचे. हा आयडेंटिटी. त्यानंतरचा तिसरा टाइप आहे कशाचा हा स्क्वेअर मॅट्रिक्सचा तिसरा टाइप. पहिला टाइप आपण बघितलेला इथे डायगोनल नाव देन सेकंड टाइप बघितलं स्केलर. आता तिसरा टाइप आहे इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स बघा याचं थोडंसं इम्पॉर्टंट आहे हा. जर मॅट्रिक्स आयडेंटिटी आहे जर मॅट्रिक्स जर मी जो देत आहे तो आयडेंटिटी आहे तर त्याचा जो डिटरमिनंट राहणार तो सुद्धा काय राहणार 1 राहणार. डिटरमिनंट काय राहणार 1.
हा आहे, परंतु याचा कन्व्हर्स नीड नॉट टू बी ट्रू. कन्व्हर्स नीड नॉट टू बी ट्रू म्हणजे म्हणण्याचा अर्थ आहे असं जेवढेही मॅट्रिसेस असेल ज्याचे ऑर्डर 1 येत असेल, सॉरी ज्याचा डिटरमिनंट किती येत असेल 1, हा याचा तर राहणारच. जसं समजा एक मॅट्रिक्स आहे इथे, हा मॅट्रिक्सचा ऑर्डर डिटरमिनंट जर 1 येत आहे, हा मॅट्रिक्स आहे इथे जर मी दिलं असं, आता दिवस जर सांगू 1 0 0 1, त्याचा जो डिटरमिनंट आहे तो किती येत आहे 1, म्हणजे हा होऊन जाईल आयडेंटिटी. परंतु जेवढेही ऑर्डर जेवढे डिटरमिनंट जर 1 येत असेल तो मॅट्रिक्स इथे आयडेंटिटी होऊ शकत नाही. थोडं समजा मी काय म्हटलं अजून डबल सांगते. हा एक मॅट्रिक्स आहे, हा एका याचा मॅट्रिक्सचा ऑर्डर किती येत आहे सांगा. डिटरमिनंट जर आपण बघितलं डिटरमिनंट किती येत आहे याचा 1 येईल. बघा दोघांचा मल्टिप्लिकेशन 1 मायनस दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 0 1 मधून 0 गेले 1 आला. ठीक आहे आलं याचा. तर हा काय राहणार इथे आयडेंटिटी मॅट्रिक्स राहणार. परंतु असं जेवढे आता जसं मी अजून एक एक्झाम्पल देते इथे 2 3 5 1. आता याचा डिटरमिनंट काढा बरं. काढा डिटरमिनंट काढू आपण याचा. 2 3 चा 6 मायनस 5 1 चा आन्सर किती आला 1. तर डिटरमिनंट किती झाला याचा 1. हा आयडेंटिटी आहे का नाही. हा आयडेंटिटी नाही. तेच समजवतोय मी, तेच समजवतोय. डिटरमिनंट 1 येत आहे म्हणजे तो आयडेंटिटी नाही. फक्त ह्याच मॅट्रिक्सला म्हणू आपण त्याला आयडेंटिटी. म्हणजे याचा डिटरमिनंट हमेशा किती राहणार 1. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्सचा डिटरमिनंट हमेशा किती राहते 1. परंतु ज्याचा डिटरमिनंट 1 येते तो हमेशा आयडेंटिटी मॅट्रिक्स राहू शकत नाही. आता तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, याचं एक्झाम्पल मध्ये बघून घ्या. इथे सुद्धा हा एलिमेंट डायगोनल एलिमेंट काय पाहिजे म्हटलं होतं आयडेंटिटी मध्ये 1. डायगोनल एलिमेंट काय पाहिजे 1 आणि अनडायगोनल एलिमेंट काय राहणार पूर्ण 0. हा झाला स्टँडर्ड मॅट्रिक्स कशाचा, स्टँडर्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला कशाचा 2x2 चा. कशा झाला हा 2x2 चा झाला. आता सेम इथे 3x3 चा पण तुम्ही काढू शकता. पटकन काढायचं 1 0 0 0 1 0 0 0 1 आले डायगोनल एलिमेंट 1 म्हणजे हा सुद्धा किती बाय कितीचा झाला 3x3 चा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्सला अजून एक दुसरं नाव आहे युनिट मॅट्रिक्स. अजून एक दुसरं नाव काय याला युनिट मॅट्रिक्स. समजलं आयडेंटिटी मॅट्रिक्स. याचं जर मी तुम्हाला विचारलं 4x4 चं आयडेंटिटी मॅट्रिक्स सांगा तर सांगा पटापट लिहिते सांगा 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1